पुना गाडगीळ चित्र प्रदर्शन। जळगाव, पुना गाडगीळ येथे स्नेहल वाणी यांचे चित्र प्रदर्शन। जळगाव शहरातील पुना गाडगीळ ज्वेलर्स येथे कुमारी स्नेहल वाणी कृष्णकुमार वाणी यांचे आकर्षक चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे। या प्रदर्शनाला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली। विविध विषयांवर आधारित चित्रांनी उपस्थितांची मने जिंकली। यावेळी निलेश पंडित यांनी अधिकाधिक समाज बांधवांनी प्रदर्शनास भेट द्यावी, तसेच आपल्या लहान मुलांना सोबत आणून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले। प्रदर्शनामुळे युवा कलाकारांना प्रेरणा मिळत असून परिसरात कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे। बोला। आज कुमारी नेहल वाणी आपले नेहल कुमार वाणी यांची चित्र प्रदर्शनाला आपण भेट दिली। आज ह्या प्रदर्शनाला बघून अत्यंत आनंद झाला की इतके सुंदर कला, इतके सुंदर आकृती चित्र हे नेहलकडून म्हणजे खूपच सुंदर वाटलं। ते चित्रातला जिवंतपणा, ते चित्र बघितल्यानंतर असं लक्षात येतं की आता बोलेले चित्र इतके जिवंतपणा आहे, खूप छान कला आहे। या सर्व कलात्मक बाबी जसं लँडस्केपिंग बघितलं तर त्यातली कला, त्या विषयातला तो प्रकार अगदी प्रामुख्याने दिसून येतो। तिची मेहनत याच्यावरून कळते आहे। तिला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन। तिचा या चित्र प्रदर्शनाला भेट देऊन आज खूप आनंद झाला। याच्यावरून एक लक्षात येतं की प्रत्येकामध्ये काही ना काही हुनर हा नक्कीच दडलेला आहे आणि त्या हुनरला या पद्धतीने बघितल्यानंतर इतर मुलांसाठी, इतर सर्व समाजासाठी, इतर समाजातल्या सर्व मुलांसाठी हा एक प्रेरक अनुभव असेल। त्यामुळे मी सर्व समाज बंधू भगिनी त्यांना विनंती करतो, इतर लोकांनाही विनंती करतो की त्यांनी निश्चित आपल्या मुलांना या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी जरूर घेऊन यावे। त्यातनं एक लक्षात येईल की एक कलातनं मिळणारा एक आपल्याला प्रभाव, प्रोत्साहन, त्याचं इथं आपल्याला प्रत्यक्ष दर्शन घडतं। तरी नेहलला भविष्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। तिने याहीपेक्षा मोठं प्रदर्शन भरवावे। तिच्या प्रदर्शनाला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये बघण्याचा योग येईल अशी मी इच्छा व्यक्त करतो। तसंच आमच्या श्री काथार कंडार समाजसेवा संघातर्फे नेहलचे खूप खूप अभिनंदन आणि तिला खूप खूप आमच्याकडून प्रोत्साहनपर आशीर्वाद। तरी मी विनंती करेल की सर्वांनी आपल्या मुलांना या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व अधिकाधिक याला भेट द्यावी। धन्यवाद।